आपकी अदालतमध्ये मोहम्मद अझरुद्दीन यांच्यावर आरोप आहे की यांनी अनुभवाशिवाय राजकारणामध्ये उडी मारली आहे. अझर साहेब, आतापर्यंत तर आम्ही तुम्हाला बघत होतो उभ्या कॉलरचे, रोल्ड अप कॉलरचा शर्ट घातलेले. हे तुम्ही कुर्ता पायजामा घालून एकदम नेता दिसत आहात. हो, तुम्ही आजच सांगितलं की आज आपकी अदालत होणार आहे, त्याच्यामुळे मी सरळ पार्लमेंटमधून आलो. त्यामुळे मला संदेश मिळाला नाही टी शर्ट घालण्याची. तुम्ही मला संदेश दिली नाही. काय करू? बरं, मला वाटलं होतं की तुमची जी स्टाईल आहे, अदा आहे, ती एकदम बदलली आहे. नाही, मी बदलली तर नाही आहे, अशीच आहे. बट आता जो जसा आता पार्लमेंटमध्ये तर तुम्ही कॉलर उभी करून नाही जाऊ शकत. तिथे हाऊसचं तुमचं जे डेकोरम असतं ते तुम्हाला मेंटेन करावंच लागतं. पण म्हणजे आवश्यक आहे. पब्लिकमध्ये निघाल तेव्हा तसंच कॉलर उभी करून स्टाईलमध्ये निघाल. हो, प्रयत्न करेल. हे बघा, पब्लिकला हे सुद्धा आजकाल पब्लिकला आजकाल हे सुद्धा हा ड्रेस खूप आवडत आहे. कारण जेव्हा मी कॅम्पेनिंग करत होतो मुरादाबादमध्ये, तेव्हा लोकांनी मला, जेव्हा मी कुर्ता पायजामा घातला, लोक म्हणू लागले, मुलं म्हणाले नाही अझरभाई, तुम्ही तर हे नका घालू, टी शर्ट आणि जीन्स घाला. परंतु इथे जेव्हा पार्लमेंटमध्ये आलो तेव्हा लोक म्हणू लागले की तुमच्यावर कुर्ता पायजामा शोभून दिसतोय. तर जे किंवा म्हणतील तुम्ही सुंदर इतके आहात की जे घालाल ते शोभून दिसतं. म्हणू शकतो. हे तर या लोकांना विचारा. तुम्ही क्रिकेटमध्ये तर आम्ही तुमचा रेकॉर्ड बघितला, जबरदस्त रेकॉर्ड आहे. तुम्ही कॅप्टनशिपमध्ये मॅच जिंकवली, सगळं काही केलं. परंतु राजकारणामध्ये तर तुमचा कुठलाच रेकॉर्ड नव्हता. 15 दिवस आधी तुम्ही पार्टी जॉईन केली आणि तिकीट घेऊन सरळ मैदानात उतरलात. नाही, बघा, तो रेकॉर्ड तर आत्ता बनेल ना. आधी तर आत्ता मी आलोय पॉलिटिक्समध्ये. आधी तर तसं क्रिकेटमध्ये सुद्धा जोपर्यंत तुम्ही टेस्ट मॅच मी खेळलो नव्हतो तेव्हा रेकॉर्ड बनला नव्हता. तर आता मी जेव्हा आलो आहे पॉलिटिक्समध्ये तर नवीन माणूस आहे. तर मी आता जसं रोज जात आहे, बघा, आज चौथा दिवस होता पार्लमेंटमध्ये. तर मी इन्शाल्लाह शिकेन आणि तिथे रेकॉर्ड बनवण्याचा प्रयत्न करेन. तर मग इथेच येऊन तुमच्या प्रश्नांची पण क्रिकेटमध्ये तर तुमच्या हातामध्ये एकतर बॉल असायचा किंवा तुमच्या हातामध्ये एकतर बॅट असायची. तुम्हाला माहिती असायचं की कुठे कुठे फिल्डर हो. उभे आहेत. पण इथे तर काहीच माहित नाहीये. इथे तर लाखोंचं जग आहे. नाही, मी मोठा नशिबान आहे की जेव्हा मी क्रिकेट खेळायचो मला 5 लोक सिलेक्ट करायचे. तर इथे तर मला लाखो लोकांनी सिलेक्ट केलं आणि इलेक्ट केलं. तर मला वाटतं की जर त्या लोकांनी इलेक्ट केले तर मला हेल्पसुद्धा करतील आणि मी त्यांना नक्कीच हेल्प करेन आणि त्यांना मदत करेन. मुरादाबादशी तर तुमचं काही घेणं देणं नव्हतं. केवळ यामुळे की हैदराबादमध्ये राहता, त्यामध्ये बाद आहे आणि मुरादाबादमध्ये बाद आहे, त्यामुळे तर नाही तुम्ही कॅन्डिडेट नाही. बनला तिथले. यात घेणं देणं नक्कीच आहे. कारण तुम्हाला माहित नाही की 350 वर्षांपूर्वी जे हैदराबादचे एक रुस्तम खान होते, त्यांनी मुरादाबादला स्थिर केलं होतं. तर माझ्या मते जे काम सोडून गेले होते, मी समजतो की 350 वर्षानंतर मी ते काम करण्यासाठी आलोय. हे खरंच तुम्हाला खरंच हिस्ट्री आहे. खरंच काही चुकीची गोष्ट नाहीये. खरं आहे हे. पण 350 वर्षापूर्वींच्या गोष्टीची तुम्ही लोकांना आठवण करून दिलीत. गाडलेले मुर्दे उखडलेले यावेळी. हे गाडलेले मुद्दे तर नाहीच आहेत. दिसतच नाहीत कुठले मुद्दे. आपल्याला काहीतरी नवीन गोष्ट करावी लागेल. पण हे खरंय की इलेक्शनचं जेव्हा तुम्हाला तिकीट दिलं गेलं तेव्हा खूप जागी ट्राय करत होते. पहिल्यांदा विचार केला सिकंदरामधून लढू, मग म्हणाले की राजस्थान टोकमधून लढू, मग म्हणाले की युपी मेरठमधून लढू, मग चला मुरादाबाद. सीट रिकामी मिळाली तर तिथूनच अझरुद्दीनला लढवा. नाही, मला इंटरेस्टमध्ये इलेक्शन लढण्याचा इंटरेस्ट तर नव्हता. जेव्हा मी भेटलो होतो तर मॅडमना मी म्हणालो होतो की कॅम्पेनिंग करेन. पण तिथे रीटाजी भेटल्या मला, रीटा मॅडम आताच्या. तर त्या म्हणाले की एकदम मला बघितलं आणि म्हणाले की आपल्या मुरादाबादकडून लढायचं आहे, युपीकडून. तर मी म्हटलं मॅडम माझं इलेक्शन लढण्याचं काम नाही. कारण जसं तुम्ही म्हणालात की मला कुठलाच एक्सपिरियन्स नव्हता तर मी सुद्धा तेच केलं. म्हणणार होतो की माझ्याकडे काही एक्सपिरियन्स नाही, मी नाही करू शकत असं मी सांगितलं. पण अशी परिस्थिती झाली की मला लढावं लागलं आणि मग मी समजतो की मी नशिबाद आहे की तिथे गेलो आणि लोकांनी जेव्हा मी पहिल्यांदा गेलो तेव्हा मला खूप छान प्रेम दिलं आणि खूप चांगल्या प्रकारे वेलकम केलं. या सगळ्या ज्या कॉन्स्टिट्युएन्सी आहेत जिथून तुमचं नाव येत होतं, या त्या कॉन्स्टिट्युएन्सीज आहेत जिथे जास्त करून संख्या मुसलमानांची आहे. हो. मग तुम्हाला कदाचित यामुळे मुरादाबादमध्ये वोट मिळालं कारण सगळ्या मुसलमानांनी एन ब्लॉक वोट दिलं अझरला. नाही, अशी काहीच गोष्ट नाही आहे. कारण जर तुम्ही स्टॅटिस्टिक्समध्ये पाहाल तर 60,000 आणि 70,000च्या मध्ये हिंदू वोट्स आहेत. तर मी समजतो की हे पहिल्याच वेळी तिथे एक सेक्युलर टाईपचं इलेक्शन लढलं गेलं होतं. कारण जे आधीचे जसं लोक म्हणत आहेत. जे एमपीज तिथे होते ते आधीचे ते सगळे एकदम असे लांब दाढीवाले असे मौलाना होते, ते सगळे तिथले एमपीज राहिलेत. नाही, आता थोडासा ट्रेंड चेंज झालाय. आता नवीन तरुण मुलं सुद्धा आहेत. तरुण मुलंच हवेत तरुण लोकांना. आणि तुम्ही खूप सारी आश्वासनं दिली आहेत मुरादाबादच्या जनतेला. मी आश्वासनं तर दिली आहेत, बोललो आहे इथे. तिथे खूप काळापासून मी जेव्हा मुरादाबादला गेलो होतो, जेव्हा समजत होतो की कारण पितळनगरी एक छानसं शहर आहे आणि लोक म्हणू लागले की इथे सगळ्यात जास्त फॉरेन एक्सचेंज इथूनच येतं इंडियाचं. तर मला वाटायचं की थोडीशी डेव्हलपमेंट झाली आहे तिथे सुद्धा. पण मी तिथे जेव्हा गेलो तेव्हा कुठलीच डेव्हलपमेंट नव्हती. इतकंच काय, पूर्ण युपीमध्ये मी कॅम्पेनिंग सुद्धा
केलं तिथे, कारण मी प्रत्येक ठिकाणी जिथे-जिथे गेलो, तिथे कुठलाही विकास किंवा काय डेव्हलपमेंटचा बघितलं काही तुम्ही? संबंध तुमच्यासाठी नव्हता. तर पहिलीच वेळ असेल अशा प्रकारे गावागावामध्ये हो, जाणं. तिथे पॉवर्टी खूप आहे आणि इलेक्ट्रिसिटी विजेचा खूप प्रॉब्लेम आहे आणि व्यवस्थित स्कूल्स नाही आहेत. आता मुलं इतकी, जसं की आता दिवसा ज्यावेळी कॅम्पेनिंग करायचो, इतकी मुलं पण ती काही कामच करत नव्हती. फक्त सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत फिरत असायची. तर मला वाटलं, की जर ही मुलं इतकी चांगली, प्रत्येक मुलामध्ये एक टॅलेंट जर त्याला चांगली गोष्ट, जर तुम्ही वाचण्यासाठी काही चांगली जागा दिली आणि त्याला समजून सांगाल, तर मला वाटतं, की प्रत्येक मुलगा चांगलं शिकू शकतो. बट तिथे कुठलंच विकासाचं काम झालेलं दिसलं नाही आणि हेल्थ सुद्धा व्यवस्थित नव्हती. कारण तुमचा विश्वास नाही बसणार, की मी एकदा कॅम्पेन करत होतो, तेव्हा 2-3 स्त्रिया मला म्हणाल्या, की ऑलमोस्ट मला वाटतं 70-75च्या मधल्या वयाच्या असतील. म्हणू लागल्या, की "बाळा, तुम्हाला माहिती आहे, की आम्ही कधी वीज पाहिली नाही आयुष्यात. आमचं वय आज 75-73 वर्ष आहे." तेव्हा मला खूप वाईट वाटलं आणि मला वाटलं, की जेव्हा इंडिया इतकी पुढे गेली आहे, 21st सेंच्युरीच्या सुद्धा पुढे निघून गेली आहे. तर मला वाटलं, की प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक छोट्या-छोट्या परिसरामध्ये वीज तर असणं गरजेचं आहे. वीज असणं खूप महत्त्वाची गोष्ट आहे. पण अझरुद्दीन जसं साहेब, की तुम्ही इथेच बघा, इथे वीज नसेल तर आपण बसूच शकत नाही. प्रोग्राम नाही, सुद्धा झाला नसता. प्रोग्राम नाही होऊ शकत, सगळे काळे-काळे दिसायला लागतील. सगळे, सगळे एकदम काळे. पण तुम्ही जी आश्वासनं दिली आहेत, अशी वचनं तर नेता नेहमीच देत आले आहेत. जो कोणी व्यक्ती इलेक्शन लढण्यासाठी जातो, तो म्हणतो तुम्हाला वीज देईन, तुम्हाला पाणी देईन, तुम्हाला सीवर देईन, स्कूल्स उघडेन, हॉस्पिटल्स उघडतील. तुमची देखील भाषणं मी ऐकलेत हो. इलेक्शनच्या दरम्यान. तुम्ही सुद्धा हीच एकदम नेत्यासारखी वचनं दिलीत, परंतु पूर्ण करणार की नाही? इंशाल्लाह मी तर पूर्ण प्रयत्न करेन, की मी एक डिफरंट टाइपचा नेता आहे, कारण मी खेळाडू आहे. मला माहिती आहे, की किती समस्या येतात. जेव्हा मी छोटा होतो, तेव्हा मी खेळायचो. तेव्हा मला सुद्धा खूप प्रॉब्लेम्स होत होते. तर इतकं सोपं नव्हतं खेळणं कधी. कित्येकदा तर असं व्हायचं, की मी एक 8-10 मैल तर मी पायी चालत होतो ग्राउंडला, त्या ग्राउंडवर पोहोचण्यासाठी. त्याच्यानंतर तर सगळ्यात अवघड होतं, की प्रॅक्टिसनंतर घरी जेव्हा मी जायचो, तिथे 5-6 किलोमीटर चालावं लागायचं. तर मला वाटलं, की आता इंडिया इतकी पुढे गेली आहे, तर जी मुलं आहेत, आता माझ्या मते माझी जशी जी मेहनत होती, ती आजकालच्या मुलांमध्ये करणं नाही वाटत मला, की तुम्ही लोक करू शकाल, नाही करू शकाल, बट जर करू शकाल तर खूप चांगलं आहे. बट मला आणि सध्या वाटतं, की आजकाल इतकं चांगलं मोड ऑफ ट्रान्सपोर्ट झालंय. छोट्या-छोट्या मुलांकडे बाईक असतात सध्या. आमच्या तर सायकल सुद्धा नशिबात नव्हती. तर तुम्ही म्हणतायत, की या बदललेल्या काळामध्ये हो, खरं एक आहे. बदललेला नेता अझरुद्दीन मुरादाबादच्या जनतेला मिळालाय आणि तुम्ही वचनं पूर्ण इन्शाल्लाह कराल. पूर्ण प्रयत्न करेन, कारण मी पब्लिकने मला मला निवडलंय आणि मला वाटतं, की माझी एक मॉरल आणि एकदम रिस्पॉन्सिबिलिटी आहे, की मी त्यांचं काम करावं.